आता तुम्हाला प्रवासाकरता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या पुढीलप्रमाणे मी सांगतो. तर सगळ्यात प्रथम असे मित्र शोधा की जे शेवटपर्यंत त्यांच्या मतावरती ठाम असतील. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे भस्म आरतीसाठी तुम्हाला 2 महिने अगोदर बुकिंग करावी लागेल, ज्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईनही बुकिंग करू शकता. त्याच्यासाठी प्रत्येक खर्च हा 200 रुपये एवढा असतो. तिसरी गोष्ट, उज्जैन ते ओंकारेश्वरसाठी तुम्हाला एक गाडी पण बुक करावी लागेल. आता ही गाडी तुम्हाला स्टेशनजवळ पण सुद्धा भेटेल, जे की आमचा खर्च जो झाला होता तो 3500 रुपये एवढा खर्च झाला होता. आता चौथी गोष्ट, राहण्यासाठी तुम्ही उज्जैन मंदिराजवळच म्हणजे महाकालेश्वर मंदिराजवळच बुकिंग करू शकता. तुम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन पण बघू शकता किंवा ऑफलाईन तिथे जाऊनही तुम्हाला भेटू शकते. सरासरी तुम्हाला 1800 ते 2000 या हिशेबाने तुम्हाला रूम भेटून जाते. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मुंबईवरून जात असाल तर तुमच्यासाठी दौंड इंदोर एक्सप्रेस ही आहे, जिची तिकीट तुम्हाला 2 ते 3 महिने अगोदरच बुकिंग करावी लागेल. याच्यासाठी 800 रुपये एवढा खर्च आम्हाला करावा लागला होता.